पुढे ढकलावे म्हणून तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आंदोलन करताय, यासोबत आणखी काय मागण्या आहेत आणि कधीपर्यंत तुमचं आंदोलन चालणार आहे? आमची अशी प्रामुख्याने मागणी आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 45 दिवसांनी पुढे ढकलावी आणि कंबाईनच्या जागावाढीसाठी ऍटलीस्ट गव्हर्नमेंटने काहीतरी पाऊल उचलावं. तर या मागणीसाठी आम्ही त्रिमूर्तींना भेटलो, जे आपले सगळ्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, त्याच्यानंतर शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा पवार, या तिघांनीही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या की आम्ही लगेच उठणार आहोत आणि मागणी मान्य होईपर्यंत आम्ही इथे बसून राहणार आहोत. आणखीन एक मला गोष्ट सांगायची होती की या आंदोलनाला डिस्क्रेडिट केल्या जाते. क्लास चालकांनी चालवलेलं आंदोलन आहे, कुणीतरी स्पॉन्सर केलेलं आहे, कुणीतरी यांची माथे भडकवते, असलं काहीच नाहीये. आम्ही क्लास चालकांकडनं एकही रुपया घेतला नाही. कुणीही आता हे प्रूव्ह करून दाखवा की क्लास चालकांनी आम्हाला काही केलेलं आहे. नाही, मागण्या आम्ही सांगितलं सर, मागण्या दोनच आहेत प्रामुख्याने. मागण्या कुणी नाहीये, नेता कुणीच नाही याच्यामध्ये, नेता कुणी नाहीये. उपमुख्यमंत्र्यांची तुमची भेट झाली, सकारात्मक चर्चा झाली, तर मग आंदोलन का करताय? सकारात्मक चर्चा बऱ्याच वेळेस झालेली आहे सर, पण निर्णय आलेला नाहीये. निर्णय येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. कधीपर्यंत निर्णय घेऊ असं म्हणा? अपेक्षित आम्हाला आहे सर की आज संध्याकाळपर्यंत निर्णय येईल. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी तर आम्हाला तेच सांगितले की लवकरात लवकर निर्णय घेऊ. तुम्ही त्यांना विचारलं नाही लवकरात लवकर म्हणजे कधी असं विचार? एक्झॅक्टली सर, असं आम्ही त्यांना कसं विचारू शकतो? सीएम साहेब आहेत, बोला. मागणी ही आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 45 दिवस पुढे गेली पाहिजे आणि कंबाईनच्या ज्या जागा आहेत त्या वाढल्याच पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आम्ही इथून हटणार नाही. मॅडम 10 दिवसावरती परीक्षा आहेत आणि तुम्ही ते आंदोलन करता, विद्यार्थ्यांचं नुकसान नाहीये का? सर मॅडम, विद्यार्थ्यांचं नुकसान तर ऑलरेडी झालेलं आहे, म्हणून आम्ही इथे उतरलोय. जर आमच्या बाजूने निकाल झाला तर आम्ही कशाला उतरलो असतो मैदानामध्ये? तुम्ही पण या परीक्षेत आहेत का? तुम्ही मेन्सला आहेत का? आणि मी स्वतः मेन्सला आहे, राज्यसेवा कंबाईनच्या पण मेन्सला आहे. त्यापैकी किती विद्यार्थी आहेत मेन्सला मेन्स देणार? इथे आंदोलन करतात त्यापैकी कमीत कमी 3 ते 4 हजार मेन्सला आहेत. परीक्षा पुढे ढकलावी ही किती जणांची मागणी आहे? किती जणांची? सर्वांची मागणी आहे सर, सर्वांची मागणी आहे. 318 मुलांचा प्रश्न होता माझ्या माहितीप्रमाणे, सेकंड निकाल लागलेला. हा. त्यांच्यासाठी आता सगळं साधारण सर ही सरळ सरळ चुकीची आणि संभ्रम निर्माण करणारी माहिती आहे सर. ही संभ्रम निर्माण करणारी माहिती आहे. हे विद्यार्थ्यांना डाग लावण्याचं काम आहे सर. हे 318 मुलांचा प्रश्न नाहीये, 1,500 एसीबीसी मुलांचा सुद्धा प्रश्न आहे. एसीबीसी मुलांना जेव्हा मेन्सचा फॉर्म ते भरत होते तेव्हा तिथं ईडब्ल्यूएस दाखवत होतं, त्यांची कॅटेगरी चुकीची दाखवत होती. आणि यामुळे काय झालेलं आहे सर की त्या मुलांना फॉर्म भरता येत नव्हता, त्यांना ओपन मधनं जावं लागलं असतं आणि यामुळे त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आम्ही सुद्धा 17-18 दिवस फिरत होतो. मी एसीबीसी कॅटेगरीचा आहे, त्यामुळं क्लास चालक जे आहेत ना त्यांना बोलून घेतलं होतं. Yes. सीपीने असा आरोप केलाय, सीपीने खाली सापडले पोलीस आयुक्तांना की तुम्ही फूस लावताय अनेकांना. यात कितपत खरं आहे आणि सीपीच्या बैठकीत काय झालं? सर आम्हाला सीपीच्या बैठकी बाबतीत माहिती नाही, पण क्लास चालकांनी कसल्याही प्रकारची फूस लावलेली नाहीये. क्लास चालकांना हे समजलंय की काही गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आयोगाच्या बाबतीमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी त्यांची मतं प्रदर्शित केली होती. पण क्लास चालकांकडून आम्हाला कसल्याही प्रकारची आर्थिक मदत वगैरे अशा गोष्टी किंवा मग त्यांनी स्पॉन्सर केले असं काहीही नाहीये. काही लोकांकडून असं सांगितलं जातं की ज्यावेळेस परीक्षा पुढे ढकलली जाते त्यावेळेस क्लास चालकांचा फायदा होतो. सर 40 दिवस परीक्षा पुढे ढकलून नाही सर, हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे क्लास नाही काही फायदा होणार नाही सर. त्यांनी ऑलरेडी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देऊन टाकल्यात मोफत आणि आता ही शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, त्यामुळं नंतर काही कोणाला फायदा होईल असं मला वाटत नाही. हे फक्त सर आंदोलनाला डाग लावणं, मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना चुकीचं ठरवणं, त्यांना बदनाम करणं हे झालेलं आहे. आतापर्यंतची आंदोलनं जी झालीत त्या बाबतीत मला काही माहिती नाही किंवा मला त्याला जस्टिफाय करायचं नाही आतापर्यंतच्या आंदोलनाला. पण मला हे सांगायचं आहे सर की हे जेन्युइन कॅन्डिडेट आहेत, हे लाखांमधनं हजारामध्ये आलेले कॅन्डिडेट आहेत सर. लाखांमधनं हजारामध्ये आलेले कॅन्डिडेट आहेत. हे मेन्सची मुलं आहेत. आणि माझं नाव व्यंकटेश मामणी आहे. सांगतो की हे जे सगळं प्रकरण झालेलं आहे, आरोप केले जात आहेत, तर याच्यावर तुमचं म्हणणं काय? बघा, हा मुद्दा 318 पोरांपुरता मर्यादित नाहीये. तुम्ही जर 12 मार्च पासून आमचा निकाल लावलाय, 29 मार्चला 318 नवीन पोरं ऍड करताय, पण 12 मार्च पासून जे मराठा पोरांना चुकीची कॅटेगरी दाखवते त्याचा जबाबदार कोण आहे? पहिला मुद्दा हा समजा. ते मराठा पोरं 1500 पेक्षा जास्त आहेत, तुम्ही 318चा मुद्दा घेऊन बसलेत. अजून एक असा मुद्दा आहे, जर ही परीक्षा 26 एप्रिलला झाली आणि आयोगाने ही परीक्षा रेटून घेतली तर मी स्वतः पिटिशनर आहे. मी मॅट संभाजीनगर आणि हायकोर्ट, मुंबई हायकोर्टमध्ये पिटिशनर आहे. ही परीक्षा जर आयोगाने रेटून नेली तर आम्हाला पुढचे अनेक वर्ष, मी वर्ष शब्द वापरतोय आणि जबाबदारीपूर्वक वापरतोय, अनेक वर्ष आम्हाला जॉईनिंग भेटणार नाही. याचं मागचं कारण तुम्हाला सांगतो. 2019ला फॉरेस्टची परीक्षा झाली होती, त्यांची जॉईनिंग आरक्षणाच्या तिढ्यामुळे 2024ला भेटलेली आहे. 2020ची पोरं 2022ला जॉईन होत आहे, 2022ची पोरं 2025ला जॉईनिंगची वाट बघताय. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकला.
परीक्षा पुढे नुसती ढकलू नका. त्या सगळ्या आरक्षणाचा जो तोडगा आहे तो काढा आणि मगच परीक्षा घ्या. एवढी साधी मागणी प्रत्येक पेठेतल्या मुलाला कळते. त्याच्यामुळे हा हे बघा, हे 5 वर्ष 2019 ची वन सेवा आहे, 2024 ला जॉईनिंग आहे. मागणी काय? आता आमच्या 2च मागण्या आहेत. राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी 45 दिवस इथून पुढे, आणि आरक्षणाचा सर्व तिढा सॉल्व्ह करावा. आणि दुसरी मागणी जी सरकारकडे आम्ही मागत आहोत की तुम्ही ज्या कंबाईनच्या जागा वाढ करण्यावर थांबवल्या आहेत, 2023 ला कंबाईनची पूर्व झाली आणि 2024 पूर्ण वर्ष कंबाईन झाली नाही. का नाही झाली? कारण की इलेक्शन वगैरे गोष्टी होत्या. 2 वर्ष कंबाईनची परीक्षा होत नाही आणि तुम्ही पीएसआयच्या फक्त 216 जागा काढता. त्याच्यानंतर ओव्हरऑल कंबाईन गटबच्या फक्त 480 जागा काढता. अतिशय कमी जागा आणि राज्यसेवेचा घोळ, या 2 आमच्या मागण्या आहेत. या 2 मागण्यावरच आमचं हे आंदोलन आहे. फराज खाण्याला पण त्याच्यासाठीच होतं आणि इकडे पण त्यासाठीच आहे. माझं नाव मोईन शेख आहे. जोपर्यंत हे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, सर्व विद्यार्थी बसले